नमस्कार, राम राम, हरे कृष्ण। मी अक्षय रंगे स्वागत करते आपलं अक्षय रंगे वित्तीय सल्लागारिता या यूट्यूब वाहिनीवर, जिथे मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि तरुण मराठी उद्योजक ज्यांना उद्योजकात यायचं आहे त्यांना एक प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे या हेतूने आपण थेट भेट हा कार्यक्रम या वाहिनीवर प्रसारित करीत असतो। आज आपल्यासोबत एक अनुभवी उद्योजक ज्यांचे एक नाही तर अनेक असे उत्पाद आहेत आणि एक चांगलाच मोठा उद्योजकता या क्षेत्रातला अनुभव त्यांच्याकडे आहे। जास्त वेळ न घालवता मी स्वागत करतोय आजचे आपले पाहुणे। नमस्कार सर। नमस्कार। श्री सतीश इजमुलवार सरांना, ज्यांचं ओरेकल बिझनेस एंटरप्राइजेस, साई फ्रोझन फूड्स, श्री साई प्रोडक्ट्स या नावाने त्यांचे उद्योग आहेत आणि त्यांना डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री अवॉर्ड या नावाने सुद्धा एक पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे। तर अशा एका अनुभवी व्यक्तीकडून आज आपण त्यांच्या उद्योजकता प्रवासाचं मौल्यवान मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। तर सुरू करूया आजची मुलाखत। सर, सर्वप्रथम आपले जे मुख्यतः उत्पाद आहेत त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी। नमस्कार, मी सतीश इजमुलवार। माझी कारकीर्द खूप मोठी आहे, पण आज माझ्यासमोर आपल्यासमोर जे माझे प्रोडक्ट ठेवलेले आहेत हे सगळे आम्ही डेव्हलप केलेले आहे आणि बाजारामध्ये यांना आम्ही चांगल्या तऱ्हेनं प्रदर्शन केलेलं आहे आणि आमचा माल आणि आमचे प्रोडक्ट्स मार्केट्समध्ये सगळ्या ठिकाणी जवळपास अवेलेबल झालेले आहेत। तर याच्यामध्ये नमकीन, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, पेपर कप, त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन, त्यानंतर पेपर प्लेट, नोटबुक, अशा तऱ्हेचे आम्ही सगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल करतो। सर, बहुतेकदा बघायला गेलं तर एखाद्या उद्योजकाला आपलं एकच उत्पाद बाजारात आणून बाजारपेठ निर्मित करून आपला उद्योग समोर नेण्यात खूप धडपड करावी लागते। आपला प्रवास हा साहजिकच मोठा असल्यामुळे आपला अनुभव साहजिकच मोठा आहे आणि त्यामुळे जिथे एखाद्याला एक आयुष्य लागून जातं एकच उत्पाद यशस्वी करण्याकरिता, त्यात आपले अनेक असे उत्पाद आज बाजारपेठात आपण आणलेले आहे। तर या मागचा लागणारा जो उद्योजकता एक मन आहे, एक बुद्धी आहे आणि एक जे आपल्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन चालण्याचा आपला जो प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला, आपल्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगावं। आणि मुळात बालपणाच्या पासून आपण जर सुरुवात केली तर फारच प्रवास माझा आयुष्याचा सांगायचा म्हणजे मी शिक्षणामध्ये M.Com केलेला आहे आणि सोबत डिप्लोमा इन फार्मसीचा कोर्स केलेला आहे, म्हणजेच मेडिसिन फील्डमध्ये डिप्लोमा इन फार्मसीचा कोर्स केलेला आहे। तर साधारणतः सांगायचं, सगळ्यात पहिले माझी सुरुवात आयुष्याची मेडिकल स्टोअर पासून आहे। मी रिटेल शॉप टाकलं होतं, मेडिकल स्टोअर, चंद्रपूर छोटा बाजारमध्ये, आणि तिथून माझी सुरुवात केली। 1-1.5 वर्षांनी साधारणतः मला असं वाटलं की बा इथे मला खूप काही चान्स नाही वाढायसाठी, नुसतं बसून राहणे आणि कस्टमर करणे। तर मला असं वाटलं काहीतरी अजून नवीन करावं। तर त्या अनुषंगाने मी मेडिसिन होलसेलचं काम चालू केलं सोबतच। मग आता इकडे बघणे तिकडे बघणे असं करता करता थोडंसं मेडिसिनचं होलसेलचं काम ते पण सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने मी वाढवलं। साधारणतः एक 5-6 वर्षाचा माझा काळ त्या दोन्ही पिढीमध्ये जाणं येणं करता करता गेला। मग त्यानंतर मग असं सुचलं की नाही, मला अजून काहीतरी करायला पाहिजे। नंतर मी सरळ शेप घेतली फूडमध्ये, फूड प्रोसेसिंग युनिट। आता फूड प्रोसेसिंग म्हणजे काय की मिल्क प्रोसेसिंग अँड पाउचिंग। माझं चंद्रपूरला साधारणतः 94-95 मध्ये मी MIDC चंद्रपूरमध्ये सुहास दूध या नावाने मी युनिट चालू केलं। साधारणतः चंद्रपूरच्या काही लोकांना माहीत असेलच। तर त्याच्यामध्ये पण मला खूप त्रास गेला
कारण मार्केटिंग फार हा मोठा सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मला खूप त्रास दिला. पण त्या त्रासामधून बाहेर निघून साधारणतः शेवटी 25,000 लिटर पर डे या हिशोबाने मी पूर्ण दुधाची विक्री केलेली आहे. आणि त्या हिशोबाने माझे काही जे लोन होते ते गेले, त्याच्यामध्ये पूर्ण मी केला. आणि त्यानंतर मी रिटेल शॉप वेळ देऊ शकत नव्हतो म्हणून रिटेल शॉप मी बंद केलं. माझं होलसेल चालू होतं आणि आपलं सुहास दूधचं जे आहे ते चालू होतं. त्यानंतर मग मला असं वाटलं की बा आता दुधाच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे, ते मोठे मोठे प्लेयर आलेले आहेत. आता तुम्हालाही माहित असेल की बा अमूल, दिशा, तू सगळे मदर डेअरी वगैरे. तर मला असं वाटलं की बा आता आपण यांच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा यांच्या याच्यामध्ये मी टिकू शकणार नाही. तर मग मी तेव्हा डिसिजन घेतलं की बा मला सुहास दूध जे आहे हळूहळू त्याला करून दुसऱ्या बिझनेसकडे वळावं लागेल. तर त्या अनुषंगाने मी हा डिसिजन घेतला की बा मी तेव्हा सॉफ्टी मशीनचा थोडासा जास्त क्रेज होता. मग तिथे सॉफ्टी मशीनचं काम चालू केलं. सॉफ्टी मशीन विकत आणल्या आणि त्या मार्केटमध्ये आम्ही दिल्या आणि चांगलं त्याच्यामध्ये नाव केलेलं आहे. कॅरॉल सॉफ्टीच्या नावाने मार्केटमध्ये दिलं होतं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की बा या मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो का. मग त्या हिशोबाने माझी वाटचाल गेली आणि मी त्या मशीन मॅन्युफॅक्चरिंग करणं सुद्धा चालू केलं. आणि तोही कार्यकाळ माझा साधारणतः 4-5 वर्षाचा, 5-6 वर्षाचा गेला की बा एक 200 ते 250 मशीन्स, सॉफ्टी मशीन्स मी मार्केटमध्ये उपलब्ध केल्या आणि त्या मार्केटमध्ये विकल्या. त्यानंतर मग असं वाटलं की बा याचं सुद्धा मार्केट कमी होत आहे. कारण कसं आहे की बा ह्या अशा वस्तू आहेत की बा कालांतराने एक स्टेज असते आणि त्याचं मार्केट कमी होते. ते स्टॅग्नन्सी नव्हतेच याला कॅरॉल सॉफ्टीला. त्या हिशोबाने मग मी त्याच्यानंतर डिसिजन घेतलं की मी याला सुहास दूधला मी दुसऱ्याला हँडओव्हर केली आणि त्याला म्हणजे विकलं ज्याला म्हणतो आपण, दुसऱ्याला दिलं ते. आणि सॉफ्टी आणि बेकरी चालू केली. कारण बेकरीचं असं आहे की बा बेकरी सुद्धा डेली कन्झम्पशन आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं की बा याचं मार्केट चांगलं आहे आणि याची प्रॉफिटेबिलिटी सुद्धा चांगली आहे. त्या हिशोबाने मी त्या अनुषंगाने मी बेकरी चालू केली. आणि बेकरी आणि मग सॉफ्टीचं हे चालू असताना मी सुहास दूधचं युनिट दुसऱ्याला दिलं. आणि नंतर मला असं अजून वाटलं की बा नाही, मला अजून काहीतरी करायचं. कसं एक अपेक्षा असतात माणसाला की बा मला समोर जायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे. मग त्यावेळेस मग मी हे डिसिजन घेतलं की बा जर आपल्याला मोठं काही करायचं असेल तर खूप मोठं इन्व्हेस्टमेंट लागतं. मग मी गॅदर्ड केले, म्हणजे काही लोकांना एका ठिकाणी आणलं. आमचे जे मित्र होते म्हणा किंवा ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यावाले होते, 7-8 जण मिळून मी त्यांना गॅदर केलं आणि त्यांना सांगितलं की बा असा असा प्रोजेक्ट आपल्याला टाकायचा आहे. आणि गडचिरोलीला मी ट्रीट आईस्क्रीम आणि ट्रीट बेकरी साधारणतः 2003 किंवा 2004 मध्ये एक अंदाज मी ते युनिट तिथे टाकलं ग्रुपमध्ये. कारण त्याचं इन्व्हेस्टमेंट खूप जास्त होतं, 3-4 करोडचं इन्व्हेस्टमेंट होतं, लोन घ्यायचं होतं आणि बाकी यांचे सगळ्यांचे भागीदार होते. यांना सगळ्यांना गॅदर्ड करून मग तेवढं मोठं युनिट चालू केलं. आणि ते युनिट चालू करत असताना मला फार त्रास झाला, कारण त्याची मार्केटिंग, आईस्क्रीम युनिट होतं ते, बेकरी आणि आईस्क्रीम. तर त्या आईस्क्रीम युनिटसाठी मार्केटिंग खूप कठीण असतं. कारण मार्केट इतक्या लवकर आपण ज्याला लोकल प्रॉडक्ट म्हणतो त्याला लवकर इतक्या इझी ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप त्रास गेला. माझ्या भागीदार काही होते, त्यांनी पण मला त्याच्यामध्ये मदत केली आणि त्यांच्या आणि मिळून आम्ही त्याला पण चांगलं सेटअप केलं. आणि आज ट्रीट आईस्क्रीमचं चांगलं नाव आहे. पण कालांतराने मला असं वाटलं की बा नाही बा मी इथे सिक्युअर होऊन चाललो. त्यामुळे मला असं वाटतं की बा मला एकट्याचं डिसिजन मला पाहिजे. मला जाणवलं काहीतरी तिथे. त्यामुळे मग मी तिथून त्यांना सांगितलं की बाबा मला दुसऱ्या ठिकाणी युनिट चालू करायचं आहे. त्यावेळेस त्याही काळात मला जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून एक प्रथम बक्षीस मिळालं, अवॉर्ड मिळाला की बा तुम्ही चांगलं काम केलं वगैरे म्हणून. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर मी साधारणतः 2016-17 पर्यंत त्याला चांगलं केलं. नंतर मग चंद्रपूरला मी बेकरी
आणि सोबत अशाच एक ग्रुपमध्ये आईस्क्रीमचं युनिट चालू केलं आहे, ज्याला आता नाव आहे स्नोबॉल. आपल्यासमोर ते प्रॉडक्ट ठेवलेले आहेत, बेकरीचे आहेत, आईस्क्रीमचे आहेत. तर हे चालू केलं. जसं चालू केलं तसं तुम्हाला माहीतच असेल, 2018च्या शेवटी कोरोनानी माझ्या आईस्क्रीमला थोडासा झटका बसला. कारण जसं माझा सीझन येत होता आईस्क्रीमचा, तसं कोरोना येत होता. आणि जसं आईस्क्रीमचं सीझन जात होतं तेव्हा कोरोना जात होता. 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून तेच चालू आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की मला त्रास तर झाला, पण त्याच्यामध्ये मी म्हणजे कुठे मायनस नाही झालो म्हणा, किंवा मी बॅक नाही गेलो. याला मी मेंटेन ठेवलं आतापर्यंत. आणि मानसिकता ही आहे की साधारणतः 1-2 वर्षामध्ये आमचं युनिट खूप चांगलं रोलिंगमध्ये होऊन जाईल आणि चांगलं एक्सपान्शनमध्ये येऊन जाईल आईस्क्रीमचं. आता या काळामध्ये सुद्धा मी खाली होतो मग अजून हे करताना. त्यामुळे मग अजून एक डिसिजन घेतलं की एक मोठा ग्रुप बनवून बाकी प्रॉडक्ट मला काढायला असं वाटले. तर त्याच्यामध्ये बाकी प्रॉडक्ट म्हणजे आता तुमच्या समोर ठेवलेले आहेत. साधारणतः महिन्याच्या किंवा 2020च्या 12व्या महिन्यात डिसेंबरमध्ये मी हा डिसिजन घेतला की नाही, मला एवढे प्रोडक्ट्स जे आहेत जे तुमच्या समोर आता ठेवलेले आहे हे मला काढायचे आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट लागतं. मग त्याच्यामध्ये मी हाच पर्याय निवडला किंवा बँकेतून लोन न घेता शेअर होल्डर तयार करायचे आणि त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट कलेक्ट करून आणि म्हणजे याच्यामध्ये मॉनिटर एकाच पाहिजे. कारण कसं आहे की एक 10 जणांचा मॉनिटर राहिला तर प्रॉब्लेम जातो बिझनेसमध्ये, असा माझा अनुभव होता. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की बाबा याला मी सांभाळणार, मी शेअर होल्डर्स आहेत, त्यांना कॅल्क्युलेशन सांगितले, जे काही प्रॉडक्ट सांगितलं. आता म्हणजे मजेची गोष्ट ही आहे की एवढे प्रॉडक्ट तयार करत असताना आणि हे सगळे प्रॉडक्ट मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत, काही इनोव्हेशन प्रॉडक्ट नाही आहेत. तुम्ही बघत आहात समोर, याच्यामध्ये पेपर कप आहे, पेपर ग्लास आहे, सॅनिटरी नॅपकिन आहे, प्लेट्स आहेत, थाली आहेत, कटोरी आहेत. त्यानंतर हे सगळे नमकीनचे प्रॉडक्ट्स आहेत, कोल्ड्रिंक आहे, नोटबुक आहे. आणि आईस्क्रीम तर तुम्हाला सांगितलं की आम्ही पहिलेच चालू केली. इव्हन आम्ही नूडल्स आहे, याच्यामध्ये दाल मिल आहे आमची, याच्यामध्ये बेसन मिल आहे. हे एवढे युनिट्स मला एका वेळेस चालू करायचे आहेत. आणि या चालू करण्यामध्ये कसं आहे की जर मी एकटा डिसिजन नाही घेणार तर मला प्रॉब्लेम जाईल असं मला वाटत होतं. त्यामुळे मी मॉनिटर एकट्याचं ठेवलं आणि बाकी सगळ्यांना सांगितलं की जे काही आहे ते मी मीटिंगमध्ये तुम्हाला सांगेल, तुम्ही भलाही मालक असाल पण मला इंटरफेअर कोणाचा नको, असं त्यांना मी कन्व्हिन्स केलं किंवा त्यांना रिक्वेस्ट केली. तर त्यांनी ते ॲक्सेप्ट केली. आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ॲक्सेप्टन्स दिलं की नाही, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही करा. मग हे युनिटची सुरुवात केली आणि हे मी युनिट चालू केलेलं आहे. हे माझे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये ऑलरेडी लॉन्च केलेले आहे, सगळे चालू आहेत. आता आपण विचार करू की हे एवढे प्रॉडक्ट्स तुम्ही कसे का बरं एवढे काढले, तुम्ही एक का नाही, एक असतं ना की एक चालू करायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी आम्हाला सांगू इच्छितो की एक उदाहरण की जसं एक व्यक्तीने एक युनिट टाकलं, समजून घ्या मी जी गोष्ट सांगतोय. एक व्यक्तीने एक समजा युनिट टाकल्यानंतर त्याला जे अडचणी जातात त्या अडचणीचा मी या 20 वर्षापासून पूर्ण अभ्यास केला. आता युनिट टाकल्यानंतर त्याला प्रॉब्लेम जातो की माझा एवढा एरिया आहे, एक माझं गाव आहे, त्याच्यावरती मला समजा 1 बॉक्स 2 बॉक्स पाठवायचे असेल तर मला ट्रान्सपोर्टचा खर्च येतो. मार्केटिंगसाठी मुलगा ठेवायचा म्हणजे तो एक खर्च आला. एम्प्लॉयमेंट फॅक्टरीमध्ये एम्प्लॉयमेंट ठेवायचं म्हणजे प्रॉडक्ट समजा रनिंगमध्ये नसेल तर मग तुम्हाला 3-4 दिवस फॅक्टरी बंद ठेवावं लागतं. तर या छोट्या छोट्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर याचा मी विचार केला. त्यामुळे मी एवढे प्रॉडक्ट एका वेळेस करायचा विचार केला. आता त्याला कारण काय की माझ्याकडे टोटल असे 40 प्रॉडक्ट तयार झालेले आहेत जे मी केलेले आहेत. आता समजा एक प्रॉडक्टचे समजा 5-5 बॉक्स, जास्त नाही 5-5 बॉक्स समजा मला इथून 200-300 किलोमीटर पाठवायचे आहे तर ते शक्य नाही. पण ते 5-5 बॉक्स 40 प्रॉडक्टचे जर मी केले तर 200 बॉक्स होतात. त्या 200 बॉक्सची माझी पूर्ण एक गाडी बनते किंवा एक ट्रान्सपोर्टसाठी सुविधा होऊन जाते आणि ते मी इझिली पाठवू शकतो, ज्याच्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये माझे पैसे वाचतात आणि माझ्या पेरिफेरीच्या 200-300 किलोमीटर पर्यंत
मी कमी कमी माल सुद्धा पाठवू शकतो, हा माझा कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये. त्यानंतर विचार केला तर तुम्ही एक प्रोडक्टसाठी एक्झिक्युटिव्ह ठेवला तरी एकच लागतो आणि 40 प्रोडक्टसाठी एक एरियासाठी प्रोडक्ट ठेवला तरी एकच लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये माझे पैसे वाचले. त्यानंतर एवढ्या प्रोडक्टमध्ये काही म्हणजे जरुरी नाही की बा सगळे प्रोडक्ट एकदम फुल प्लेस मध्ये चाललेच पाहिजे. कोणता प्रोडक्ट कमी चालतो, एखादी प्रोडक्ट थोडासा डल होऊन जातो, एखादी खूप चालतं. तर या ह्याच्यामध्ये कसं असतं की भाई आतमधले जे मॅनपॉवर आहे, जे एम्प्लॉयमेंट आहे, त्याला मी तिथल्या तिथं रन करू शकतो की जे प्रोडक्ट चांगलं चालत आहे त्याच्यामध्ये डबल शिफ्ट करू शकतो, जे नाही चालत आहे त्याचे प्रोडक्ट त्याचे सुद्धा एम्प्लॉयमेंट मी इकडे घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 1 ते 20 ते 25% मी एम्प्लॉयमेंटच्या थ्रू पैसे वाचवतोय. या 2 गोष्टी झाल्या आणि अशा तऱ्हेने छोट्या छोट्या असंख्य गोष्टी आहेत की एवढे प्रोडक्ट एका वेळेस केल्यामुळे आपले पैसे वाचतात आहे. आणि मार्केटला कॉम्पिट करायचं असेल तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत हे आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि या जे मी पैसे एक्स्ट्रा वाचवतोय ऍज कम्पेअर अदर्स एक सिंगल प्रोडक्ट ज्यातून जे वाचवतोय तर तेच माझं प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मी माझं युनिट फ्री करू शकतो. या मानसिकतेने मी एवढे प्रोडक्ट टाकले आणि ही मार्केटमध्ये मी टाकलेले आहेत. आणि आता जस्ट साधारणतः 1-1.5 महिना झालेला आहे. आईस्क्रीम आणि बेकरी तर माझं पहिलं युनिट आहे आणि आता मी हे सगळे 12 युनिट चालू केलेले आहेत. आता मार्केटमध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आता समोर माझी म्हणजे तशी काय होईल हे मला माहित नाही, पण आय एम कॉन्फिडंट की माझे प्रोडक्ट मार्केटला मी इझिली अवेलेबल करून चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट मी मार्केटमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. सर, आता महत्वाचं बघायला गेलं तर आजच्या काळात सरासरी एक कुटुंबामध्ये सुद्धा भाऊ बहीण म्हणा किंवा मुलगा वडील म्हणा यांचं एकमत व्हासाठी पुष्कळ वेळ लागतो. कधी कधी आपल्या लोकांमधलंच एकमत होणं कठीण होतं. पण आपल्या प्रवासात मी असं बघतो की आपण आपल्या कुटुंबाचंच नाही तर अनेक असे मित्र म्हणा की आपल्या परिचयात येणारे लोक यांचं एकमत करून आपल्या उद्योगाला आपण सुरुवातीपासून मोठं करत आणलेलं आहे. तर सरासरी ही जी कौशल्य आहे ती वेगळ्या वेगळ्या मानसिकतेच्या लोकांना मध्ये आपली विश्वास निर्माण करणं, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं, त्यांना एकत्रित घेऊन एखादी उद्योगामध्ये गुंतवणूक आणून केवळ आपल्या नावावर ते जोखीम घ्यायला सुद्धा तयार होतात. असं एक व्यक्तिमत्व आपण जे निर्माण केलं, या व्यक्तीबद्दल आम्हाला थोडंसं चांगल्याने सांगावं की असं काय आहे की लोक सरासरी डोळे बंद करून नाही पण तरी सुद्धा मन उघडं करून आपल्या सोबत सहकार्य करायला तयार होतात. याच्यामध्ये कसं आहे, एक सरळ आणि सिंपल गोष्ट सांगायची म्हणजे की आपण जेव्हा म्हणजे टोटल कॉन्सन्ट्रेशननी मेहनत करायची पूर्ण तयारी पाहिजे. त्याच्यानंतर मनामध्ये तुमच्या खोट नको की बा एवढ्या लोकांना तुम्ही काम घेऊन, माझी कारकिर्दीमध्ये मी कधीच असा विचार नाही केला की बा हिच्यातून मला पैसा एवढा मिळाला पाहिजे, तेवढा पैसा मी घेईल, पण केव्हा घेईल की जेव्हा कोणतं युनिट सक्सेस झालं त्याच्यानंतर. आणि पूर्ण ओपन ठेवलेलं आहे मी की बा कोणताही माझा भागधारक म्हणा किंवा अंशधारक म्हणा केव्हाही तो फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये येऊन केव्हाही काही बघू शकतो. पूर्ण ओपन पॉलिसी मी ठेवलेली आहे आणि त्यांना हे माहिती आहे की बा याची कारकीर्द यांनी जे केलेलं आहे याच्या पहिले, तर त्यांनी तो माझ्या विश्वास दाखवला याच्यासाठी की बा या व्यक्तीने इमानदारीने काम केलेलं आहे पूर्ण आणि जो सांगतोय तो करतो आहे. हे त्यांच्या बहुतेक होऊ शकते त्यांच्या दिमागमध्ये असेल किंवा त्यांनी असं वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी सगळं सांगितलं की बा आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही व्यवस्थित करणार. हे म्हणजे एकदम दृढ निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास पूर्ण ठेवून काम करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा अडथळा तुम्हाला याच्यासाठी नाही येणार किंवा तुम्ही व्यवस्थित करता हा आमचा कॉन्फिडन्स आहे. आणि तुमच्या मेहनतीला आम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. माझ्या घरी माझे वडील इंजिनियर होते, एज्युकेशनमध्ये इंजिनियर होते, ते सुद्धा रिटायर्ड झालेले घरी असतात. माझा छोटा भाऊ असतो
तो पण थोडा हातभार लावतो मला. तर अशा तऱ्हेनं मी माझी कारकीर्द चालू केली आणि या विश्वासाने त्या लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना मी धन्यवाद देतो, आमचे जे भागधारक आहेत. कारण त्यांचा सहयोग नसता तर मी एवढं मोठं कदाचित युनिट उभं नाही करू शकलो असतो. त्यामुळे कसं आहे की त्यांचाही वाटा खूप मोठा आहे याच्यामध्ये, असं मी मानतो. सर, आता हा तर झाला आपला लोकांचा जे संपर्क आहे ते संपर्क वाढवण्याचा आपलं एक कौशल्य किंवा आपली जी प्रामाणिकता बाजारात आहे, आपले एक नाव आहे, ते एक हा एक भाग झाला. परंतु पुष्कळशा जणांना उद्योग सुरू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी भांडवलीचा प्रश्न येतो आणि भांडवल म्हटलं की लोक स्वतःकडचे पैसे किती लावू शकतो आणि बँकेतून किती पैसे घेऊ शकतो, हा सगळ्यात आधी विचार आपल्या मनात आणतात. पण तुमच्या मनात या दोन गोष्टीची कल्पना करता ही तिसरी कल्पना आणली की बाजारातून आपण पैसे उभे करायचे आणि खरंच ते पैसे उभे करणे आणि त्याचं अंमलात आणणे, एक मोठा समूह आपण बनवणे. तर ही तिसरी कल्पना जी आपल्या डोक्यात आली हे कशी आली की बाजारातून आपण भांडवल आणायची? बघा, याच्यासाठी याचा अनुभव माझा सांगतो, एक्सपिरियन्स सांगतो की आज समजा मी एकटा एक युनिट म्हणून चला एक उदाहरणार्थ एक 10 लाख रुपये समजा मी बँकेतून घेतले आणि युनिट चालू केलं, तर मला असं वाटते की बा अर्ध किंवा 60% लक्ष फक्त आपल्या त्या लोनकडे असतं. म्हणजे मी तो कसा भरणार, माझं कसं होईल, नाही चाललं तर काय होईल. आणि समजा आणि बँकचं तुम्हाला माहितच आहे की बा त्यांचे इन्स्टॉलमेंट नाही गेले की ते तुम्हाला म्हणजे किती त्रास देतात. तर तो त्रास इतका मोठा असतो, तो सुद्धा मी अनुभव केलेला आहे. आणि त्याच्यावर विचार केला की जर मला मोकळ्या मनाने काम करायचं असेल आणि खुलं काम करायचं असेल, ज्याला मला स्पोर्ट म्हणजे पूर्ण माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे बिझनेसमध्ये राहिलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने मी हा निर्णय दिला की बा नाही, मार्केटमधून आपण पैसा उभा करायचा आणि त्याच्यानंतर हे युनिट आपल्याला चालवायचं, ज्याच्यामुळं मला जो 1-2 वर्षाचा जो प्रवास आहे, जो लोनचा त्रास आहे, तो होणार नाही आणि त्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेने मी हे काम करू शकेल. म्हणून मी स्वतः हा निर्णय घेतला की बा आपण कॉर्पोरेट बेसमध्ये जायचं. आणि कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये कसं आहे की मोठं युनिट तुम्ही करू शकता आणि टेन्शन फ्री ज्याला म्हणतो आपण, बँकेचं टेन्शन, हे टेन्शन, मग पैसा कसं होईल, का करेल, याच्यामध्ये कसं असतं की बा मला बँकेला इंटरेस्ट द्यायचा नाहीये, हे सगळ्याला माहिती आहे. कारण हा पैसा आम्ही भागधारकाकडून उभा केलेला आहे आणि हा आमचा स्वतःचा आहे. आणि याच्या हिशोबाने कसं आहे की बा आम्ही एक तर फ्री काम करू शकतो असं मला वाटतं. पण कसं आहे की शेवटी एक नवीन एंटरप्रेनरला चालू करतो म्हटलं तर लोन घ्यावं लागतं. लोन याच्यासाठी घ्यावं लागतं की बा गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडीज आहेत ते तुम्ही लोन नाही घेतलं तुम्हाला सबसिडी मिळत नाही. लोन घेतल्यानंतर सबसिडीसाठी मग तुम्हाला कसं आहे की ते चक्रा मारा, मग ते सबसिडी येईल, मग ते बँक म्हणजे DIC जिल्हा उद्योग केंद्र म्हणा किंवा खादी उद्योग जे काही म्हणा, ते लोक म्हणतात की बा तुम्ही 4 वर्ष व्यवस्थित चालवा, नंतर मग आम्ही तुम्हाला असे म्हणजे गव्हर्नमेंटचं, कारण लोकांनी तशा गोष्टी पहिले केलेल्या आहेत. म्हणजे की बा युनिट टाकायचं, सबसिडी घ्यायची आणि युनिट बंद असं झालेलं आहे प्रकार. तर त्या अनुषंगाने सरकार सुद्धा त्या निर्णयावर पोचली की नाही, तुम्ही व्यवस्थित 3 वर्ष चालवा, नंतर आम्ही तुमच्या खात्यामध्ये देऊ वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, बँक हे ते न करता सरळ सरळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून आपले कॅल्क्युलेशन करून सगळं करून व्यवस्थित मार्केट करा. आणि माझा हा विश्वास आहे आणि माझा हा खूप मोठा कॉन्फिडन्स हा आहे की बा मला असं वाटते का नाही, मला हे करण्याचं आहे. मग त्याच्यासाठी कसं आहे की वेळ पडली तर मग तुम्हाला 12 तास का 14 तास 16 तास काम करावं लागेल, त्याची तुमची तयारी पाहिजे. असं कसं होत नाही, ह्या ज्या गोष्टी असतात तर मग ते मार्ग निघतात बरोबर. आता पुष्कळशे एंटरप्रेनर किंवा जे उद्योग असं असतात की बा मी तर बँकेमुळे फसलो, मी तर माझ्या मार्केटमध्ये माल नाही चालला, मग मी कसं करू, मला गायडन्स प्रॉपर मिळालं नाही, अशा पुष्कळशा गोष्टी असतात. तर मग ह्या गोष्टी टाकायच्या पहिलेच्या असतात. तुम्ही जे करता हे सगळं विचार करून सगळं हे करून करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये करतातही लोक, असं नाही आहे, पण कालांतरीने काही जोवी नाही की बा बिझनेस 110% चाललाच पाहिजे किंवा चालेलच, याची काही शाश्वती नसतं. कारण काही आपण कोणते इनोव्हेशन प्रोडक्ट तर करत नाहीये, आपण जनरल जे मार्केटमध्ये आहे तेच प्रोडक्ट करतोय.
तर त्याच्या हिशोबाने असं होऊ शकतं आणि मे बी माझ्याही हातानं होऊ शकतं, पण मी प्रयत्न शेवटपर्यंत करीन आणि हा माझा विश्वास आहे की बा मी जे प्रोडक्ट चालू केले ते कॉन्फिडंट मी चांगले देईन आणि मार्केटमध्ये मी चांगल्या तऱ्हेनं फ्लो करून लवकरात लवकर ती उंची उभी करेन की मला एक्सपान्शन अजून करायचं आहे. कारण एक गोल घेऊन चालतो मी आणि त्या गोलला पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि आतापर्यंत इतिहासामध्ये मी ते गोल पूर्ण केलेले आहे, हा माझा विश्वास आहे. थोडक्यात जे म्हणतात की पुष्कळ जणांना वाटते की एखादी उद्योग सुरू करायचा म्हणजे केवळ पैसे असले की उद्योग सुरू असतो किंवा एखादी उत्पाद असला की उद्योग सुरू होतो. तर असं नसून सगळ्यात आधी की आपले माणसं असणं गरजेचं आहे आणि या माणसांचं एक सुनियोजित नियोजन करणं आणि त्याच्यातून हा उद्योगाची उभारणी करणं आणि त्याला व्यवस्थित चालवणं हे जे कौशल्य आहे हे अवगत करून उद्योगात यावं असं आपलं थोडक्यात म्हणणं आहे. म्हणजे थेट एखाद्या बँकेतून किंवा एखादी सरकारची सबसिडी मिळते म्हणून उद्योगात पैसे न गुंतवता त्या उद्योगाबद्दल आपण सगळ्यात आधी ज्ञान घेऊन आपले त्या उद्योगातले जे लोक आहेत किंवा आपलं एक संपर्काचं जाळं आहे तो निर्माण करून मग त्या उद्योगात प्रवेश केलेला आणि कमीत कमी जोखीम घेण्याकरिता आपण जी कला वापरली आहे सर की आपल्याच परिचित लोकांचं करून छोटे छोटे एक भागीदार करून एक निवेश उभा करायने जेणेकरून की आपल्याला बँकेचा जो दडपण आहे जो कर्ज घेतल्यानंतरचा दडपण आहे तो मानसिक दडपण राहणार नाही आणि आपण एक मोकळ्या मनाने आपल्या बाजारात आपण काम करू शकू. तर ही एक संकल्पना आपली खरंच एक नवीन आहे, नवीन उद्योजकांना शिकण्यासाठी आहे. त्यानंतर सर जे आपलं पारिवारिक याच्यामध्ये सपोर्ट होतं आपल्याला जसं केवळ पैसा उभारल्याने होणार नाही किंवा उत्पाद बनवल्याने होणार नाही तर आपलं पूर्ण वेळ द्यायचं म्हटलं तर अशा परिवारामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबात काही ना काही अडचणी येत असतात. सगळं काही सोयीस्कर चालत नाही. तर असं कधी झालं की घरी कोणत्या अडचणी आल्या आणि आपण वेळ देऊ शकलो नाही, आपण उद्योग याच्यात गुंतून होतात, असं काही प्रसंग आलेत का? याच्यामध्ये मी एक आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा मी माझ्या बिझनेसची सुरुवात केली तेव्हा याच्यामध्ये मी असं मानतो की बा या स्टेजपर्यंत येण्यामागे माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. याच्यासाठी की बा स्टार्टिंगला त्यांनी मला आजपर्यंत त्यांनी कोणत्याच बिझनेससाठी अडथळा आणला नाही आणि जेव्हा जेव्हा त्यांना मी कारण कसं आहे मी माझ्या वडिलाला किंवा माझ्या वडिलाला विचारल्याशिवाय मी कोणतंच डिसिजन घेत नाही आणि जेव्हा जेव्हा त्यांना मी विचारलं की त्यांनी फंडिंग पण केलेलं आहे, जे पहिले लागत होतं त्यांनी फंडिंग पण केलेलं आहे आणि मोटिवेशन केलेलं का बेटा करतो, काही टेन्शन नाही, मी असं बिंदास करायचं. तर मला असं वाटते की हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आयुष्यामध्ये जर सगळ्या वडिलांनी जर हा कॉन्फिडन्स दिला तर कसं आहे की पैसाच महत्त्वाचा नसतो, हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि ते माझ्या वडिलांनी मला दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की ज्याच्यामुळे या स्टेजपर्यंत मी पोहोचलो आहे. आणि माझी घरची माझ्या वाईफची गोष्ट की तिने पण मला बिझनेसमध्ये जास्त टाईम दिला, त्यामुळे तिने पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि कधीच म्हणजे असं तिने हे नाही केलं की बा नाही बा तुम्ही वेळ आम्हाला देत नाही, असं पुष्कळ वेळ झालेलं आहे की बा मी वेळ देऊ शकलो नाही याच्यामध्ये. कारण कसं आहे की जुनून आलात की आपण मग त्याच्यामध्ये जातो. तर तिने सुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे, त्याच्यामुळे त्यांचे पण मी आभार मानतो आणि मला स्वाभिमान आहे सगळ्याबद्दल. आता या प्रवासात सर आपण बघतो की बरेचसे जणांना वाटतं की उद्योजक म्हटलं की थेट जे चित्रपटात संकल्पना दाखवली जाते की तो अतिशय श्रीमंत असतो, त्याच्या हाताखाली प्रत्येक काम करायसाठी अनेक माणसं असतात आणि तो काहीच न करता केवळ म्हणजे चेक साईन करणे आणि बाकी पूर्ण आपले पैसे बँकेत खात्यात घेऊन जाणे, अशा प्रकारचं त्याचे चित्रण दाखवलं जातं. पण वास्तविकतेत उद्योजकता हा प्रवास असा नाही आणि खालच्या पातळीपासून वरती येईपर्यंत आपल्याला छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत प्रत्येक गोष्टी आपण करत आलेल्या असतात. तर याच्याबद्दल आपल्या युवा उद्योजकांना काय मार्गदर्शन राहणार की उद्योजकतेत येण्यासाठी जी तयारी त्यांची पाहिजे की छोट्या काम करण्यापासून आपली जी मानसिक तयारी ठेवावी लागते
एवढं वेळ देण्यापासून. तर त्याच्याबद्दल आपलं मार्गदर्शन थोडं. याच्यामध्ये मला एवढंच सांगावं असं वाटतं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा मायक्रो इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचा नॉलेज स्वतःला घ्यावं लागेल. तुम्ही कोणी सांगितलं म्हणून करणे हे योग्य नाही. तुम्ही त्याच्याबद्दल ट्रेनिंग घ्या. ते ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्या. प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतल्यानंतर बाजारपेठ असते. आपण जिथे असतो त्या बाजारपेठेमध्ये त्याची काय मागणी आहे, कशा तऱ्हेची मागणी आहे आणि आपण त्या प्रॉडक्टला चांगल्या तऱ्हेने किंवा त्या स्टँडर्डनी आपण मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये कसं देऊ शकतो याचा पूर्णतः अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तर ठीक आहे, तुम्हाला बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा आहे वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण प्रॅक्टिकली जी गोष्ट असते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन सर्व असतात किंवा तो करतो तर मी का नाही करू शकत, पण त्याच्यामध्ये का नवीन आपण करू शकतो, का नवीन करू शकतो याच्याबद्दल प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करून त्यांनी त्या युनिटमध्ये जावं. आणि अभ्यास करायचा असेल तर पहिले, नंतर तुमच्याकडे अभ्यास करायची वेळ नसते, नंतर तुम्हाला मार्केटमध्ये कॉन्फिडेंटली जाण्याची वेळ असते. जे काही करायचं पहिले, पण काही लोक काय करतात की पहिले पूर्णतः अभ्यास करत नाही आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर मग विचार करतात की आता मी कसं करू, हा प्रॉडक्ट जात नाही, आता हा इथे प्रॉब्लेम, असे असंख्य छोटे छोटे प्रॉब्लेम येतात. तर याचा तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज घेऊन पहिले करू शकता. सगळ्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळतं. बाकी पुस्तकी ट्रेनिंग वगैरे तर अशी होतात, पण प्रॅक्टिकली सुद्धा घेतलं पाहिजे. आणि एक थोडंसं असं जुनून पाहिजे आपल्याला की बा नाही मला तर करायचंच आहे. कारण एक तर जायचं नाही आणि गेलं तर त्याला शेवटपर्यंत आणायची पूर्ण तयारी पाहिजे. अडचणी येतात, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे किंवा असं कोणता बिझनेस नाही आहे जिथे अडचणी येत नाही. अडचणी तर येणार, पण त्या अडचणीला मात करून तुम्हाला सामोरं जाणे फार महत्वाचे आहे. जो व्यक्ती त्या अडचणीला घाबरतो किंवा मात करत नाही, मग तो थोडासा डिसमॉरल होऊन मग कसं आहे किंवा नाही माझ्याने होत नाही लवकरच डिक्लेअर करतो, तर हे चुकीचं आहे. माझ्या याच्यामध्ये सांगणं एकच आहे की बा जे काही करायचं आहे टाकायच्या पहिले, आणि नंतर तर तुम्हाला नाही मेरको करणार, मेरको मालूम नाही, या दृष्टिकोनातून एक जुनून घेऊन किंवा एक गोल घेऊन त्या गोलकडे तुम्हाला तरीका म्हणजे कोणत्याही तऱ्हेने जाऊ शकता तुम्ही. तर म्हणजे भरपूर प्रकार आहेत, तर ते तुम्ही निवडायचे आहेत आणि त्याला गोलला आपल्याला जायचं आहे. जे गोल आपण ठरवलं ते करायचं आहे, तरच पॉसिबिलिटी आहे. नाही तर मग फार मुश्किल जाते. एखादी असतो असा खूप ज्याला म्हणतो आपण खुशनसीब ज्याला म्हणतो, जिथे एकदम बिझनेस तुरंत मिळतो, खूप कमी. म्हणजे थोडक्यात की उद्योग सुरू करण्याआधीच आपण पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आणि उद्योग सुरू केला की मग काही अडचणी आल्या तरी आपली पूर्ण तयारी त्याला सामोरे जायची. आता सर सगळ्यात महत्वाचं, कोणालाही तरुणांना असं वाटतं की उद्योग म्हणजे एखादी उत्पाद बनवला की आपलं उद्योग स्थापित झाला. म्हणजे ती जसं आता आईस्क्रीम असो, कोल्ड्रिंक असो, स्नॅक्स असो, बुक असो, कोणती गोष्ट असो, एक उत्पाद बनला की आपण उद्योजक झालो असं पुष्कळ जणांची एक संकल्पना असते. पण खरा भाग जो असतो की उत्पाद बनवल्यानंतर त्याची बाजारपेठामध्ये विक्री करणे, त्याचं नाव स्थापित करणे आणि त्याचं विक्री इतक्या प्रमाणात करणे की आपल्या पूर्ण उद्योगाला आपण नफ्यात नेऊ शकलो पाहिजे. तर हा जो विक्रीचा भाग आहे हा पुष्कळशे उद्योग सुरू करताना विचारात घेतला जात नाही. तर या विक्री कौशल्यात आम्ही बघतो की आपण आपल्या पूर्ण प्रवासात मोठे मोठे नाव आणि मोठे मोठे ब्रँड आपण उभे केले आहेत. तर हे जे आपले विक्री कौशल्य आहे ते थोडक्यात सांगावं की आपण कोणत्या पद्धतीने विक्री कौशल्याचा वापर करता. बघा, याच्यामध्ये सरळ सांगायचं म्हणजे बाजारपेठ ओपन आहे. त्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला मी पहिले सांगितलं जसं की बा आपण कोणताही उद्योग सांगितला, जसं तुम्ही सांगितलं की बा फक्त प्रॉडक्ट काढणे म्हणजे तुम्ही उद्योगपती झाले किंवा उद्योग तुम्ही उभा केला असं नाही होत. त्याच्या पहिले तुमच्या बाजारपेठीची काय मागणी आहे, कशी मागणी आहे, कोणत्या तऱ्हेची आहे, कोणतं प्रॉडक्ट त्यांना पाहिजे, कशा तऱ्हेचं पाहिजे, आपण याच्यामध्ये काय नवीन करू शकतो हे तुम्ही पहिलेच सांगितलं. तर हे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की बा त्या उद्योगाला हात लावू नये.
कारण पूर्ण माहिती पहिले घेऊनच करायला पाहिजे. आणि बाजारपेठ ओपन आहे, बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर आपण आपला प्रॉडक्ट मार्केटमध्ये सगळ्यात पहिले अवेलेबिलिटी, मार्केट अवेलेबिलिटी म्हणजे तुमच्या रिटेलरकडे तुमचा प्रॉडक्ट अवेलेबल करणे हे महत्वाचे आहे. तितकाच महत्वाचं आहे की बा तो प्रॉडक्ट तुमच्या त्या क्वालिटीचा असला पाहिजे की बा मानून चला की त्या रिटेलरनी तुमचा प्रॉडक्ट अवेलेबल केला आणि तो प्रॉडक्ट तुमचे कस्टमरनी घेतला किंवा एक युजरनी घेतला आणि युजरनी घेतल्यानंतर जर त्याला तुमचा प्रॉडक्ट नाही आवडला तर तो सरळ येऊन नाही बा मला हा प्रॉडक्ट नको, मला तो दे. बरोबर आहे ना. तर तिथे तुमची समस्या येऊन जाते किंवा जो एंड युजर आहे त्यालाच तुमचं प्रॉडक्ट ऍक्सेप्ट नाही आहे तर मग तुम्ही बाजारपेठमध्ये तो विकण्यावाला विकणार कसा. भले तुम्ही त्याला किती फायदा द्या काही करा पण एंड युजर आपल्यासाठी महत्वाचा असतो. आणि सगळ्यात पहिले एंड युजरच्या हिशोबाने विचार करायचा की आपला प्रॉडक्ट एंड युजरला चांगला गेला पाहिजे याची सगळ्यात पहिले दक्षता. आणि त्याच्यानंतर मग तुमचं मार्केटिंग चॅनल जे असतं हा नंतरचा भाग आहे. पहिले ते माझं प्रॉडक्ट चांगला आहे आणि हा प्रॉडक्ट कॉन्फिडेंटली युजरला चांगला वाटलाच पाहिजे ही सगळ्यात पहिली प्रक्रिया तुम्ही केली पाहिजे. आणि बाकी नंतर तर मग आता तुमचे सेगमेंट्स वेगवेगळे आहेत. आपापल्या सेगमेंटच्या हिशोबाने प्रत्येक माल विकतो. कोणी डायरेक्ट देतो, कोणी डिस्ट्रीब्युटर बनतो, कोणी सुपर डिस्ट्रीब्युटर बनवतो. तर ते आपल्या हिशोबाने मार्केटिंग ज्या स्टेजवर आहे त्या हिशोबाने मार्केटिंग तुम्ही करता येते तुम्हाला. पण लक्षात ठेवा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट तयार करणे जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षा प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करणे सुद्धा कठीण आहे. आणि त्याच्याही पेक्षा तुमचा प्रॉडक्ट मार्केटनी म्हणा किंवा लोकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. जर मार्केटमध्ये लोकांनी तुमचं प्रॉडक्ट ऍक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही काहीच नाही करू शकत. विकणेवालाही काही करू शकत नाही आणि तुम्ही काही नाही करू शकत. त्यामुळे प्राथमिकता ते बनते की बा तुमचं प्रॉडक्ट चांगलं राहिलं पाहिजे आणि नंतर मग मार्केटिंगचा सेगमेंट आपापल्या हिशोबाने वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तुम्ही त्याला मार्केटमध्ये अवेलेबिलिटी करू शकता. भलेही वेळ लागेल, स्टॅग्नन्सी लागेल, म्हणजे हळूहळू जातं असं जायची आवश्यकता नाही. तुम्ही एकदम असे जा आणि तुमचं प्रॉडक्ट जर चांगलं असेल तर तो जाणार. कारण कस्टमर डिमांड सगळ्यात मेन गोष्ट असते आणि ती नसेल तर तुमच्या प्रॉडक्टला काही महत्व नाही. थोडक्यात म्हणजे सगळ्यात आधी तर बाजारपेठेची जी गरज आहे ते लक्षात घेणे आणि त्या गरजेनुसारच आपलं उत्पाद ठरवणे आणि त्या उत्पादाचा दर्जा असा ठरवणे की तो बाजारात उपलब्ध असलेल्या इतर त्या उत्पादनांना स्पर्धा करू शकला पाहिजे आणि आपल्या उत्पादनाची ग्राहकाकडून पसंतीत त्याच्या पहिल्या पसंतीत आपलं उत्पादन आला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट ही की बा ग्राहकांना तो प्रॉडक्ट चांगला वाटला पाहिजे किंवा नाही मला हा प्रॉडक्ट छान वाटला तरच अवेलेबल जो केला तो विकला जाईल. अन्यथा रिटेलर सगळं म्हणजे बाबा आता याच्यानंतर तुमचा माल मला नको कारण आपले गिराईक माझे तुटतात तुमच्यामुळे. तर सगळ्यात मेन म्हणजे एंड युजरला तुम्हाला सॅटिस्फाईड करावं लागेल तुमच्या प्रॉडक्टच्या क्वालिटीमुळे, टेस्टमुळे जे काही असेल हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता सर या कालावधीत विशेष करून कोरोना कालावधीत आपण बघतोय की बरेचसे जण जे खासगी नोकरीत होते किंवा छोट्या मोठ्या काही रोजगार करत होते अशा लोकांचे रोजगार गेलेत, नोकरी गेलेत आणि ते आपलं एक काही उद्योग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर असे जे छोटे उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे सध्या भांडवल कमी आहे, बाजारपेठेत जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे, तर यांना थोडक्यात आपलं मार्गदर्शन काय राहील की त्याने कोणते उत्पाद निवडावे आणि सगळ्यात जे आपण सांगितलं की अभ्यास केला पाहिजे, बाजारपेठेची गरज लक्षात घेतली पाहिजे, ते ठीक आहे भांडवल पण उभं केलं पाहिजे पण आता वेळ त्यांच्याकडे कमी आहे, भांडवल कमी आहे आणि त्यांना समोर जायचं आहे. तर एक छोटस आपलं मार्गदर्शन बघा. याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट मला सांगायची ही वाटते की बाजारपेठ ओपन आहे. बाजारपेठेमध्ये प्रत्येक प्रॉडक्टचे हजारो लाखो प्रॉडक्ट्स आहेत आणि हजारो लाखो फॅक्टरीज आहेत आणि सगळे आपापले काम करतात. मी पहिले पण सांगितलं होतं की तुमच्याकडे इनोव्हेशन वाला कोणते प्रोडक्ट नाही की जे बाकीकडे नाही आहे फक्त माझ्याकडे आहे.
हा तर विषय नाहीये. विषय फक्त एकच असतो की आपण जो मार्केटमध्ये माल टाकतो आहे तो आपला प्रॉडक्ट किती आपण चांगल्या तऱ्हेने देऊ शकतो. बाकी तुमच्याकडे असं काही चान्स नाही ना, कारण तुम्ही तेच करताय जे पूर्ण बाजारपेठ करताय. तुम्ही काही नवीन नाही करताय. पण त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला किती पर्सेंटचा शेअर भेटला पाहिजे आणि किती प्रॉडक्ट मी समजा विकले तर माझी व्हायबिलिटी येते, हे सगळ्यात मेन गोष्ट असते. आणि व्हायबिलिटीसाठी काय की तुमची बाजारपेठची तुम्हाला पहिले अभ्यास करावा लागेल. आणि त्या अभ्यासानं, कारण कसं आहे की युनिट छोट्यापासून मोठे सगळे असतात. जर छोटे युनिट म्हटलं तर मग तो आपली बाजारपेठ बाबा माझे 1 3 4 5 गाव किंवा माझा सिटी एवढंच मी करू शकतो आणि याच्यामध्ये मला साधारणतः 5% जरी शेअर मिळालं तरी आय एम हॅपी, माझा पूर्ण बिझनेस चालतो. तर त्या दृष्टिकोनातून विचार करता येते. मग ते स्टेप वाईज जसं मोठं होते तसं त्या हिशोबाने प्रत्येक व्यक्ती विचार करतो. महत्वाची गोष्ट ही आहे की बा तुमची बाजारपेठ किती मोठी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं शेअर काय मिळू शकते, मिनिमम आणि मॅक्झिमम, याचा पूर्ण विचार केला पाहिजे. आणि त्याला अनुषंगाने त्याचा विचार करून तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन करून मग तुम्ही मार्केटमध्ये आपला व्हॅल्युएबल चांगलं प्रॉडक्ट मार्केटला देणे भाग आहे. म्हणजे सरळ एका मोठ्या उद्योगाचा विचार न करता लहान छोटस एक मार्ग आपण एक सुरू करू शकतो आणि त्याचा मग अभ्यास करत हळूहळू त्याला वाढवू शकतो. आता सर हे व्यवसाय आणि उद्योग संदर्भात आपण बरंच बोललो आणि मराठी लोकांमध्ये म्हणता येईल किंवा मराठी संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर प्राधान्य नोकरीला असतो, उद्योजकतेला कमी असतो. त्याच्यात 2 गोष्टी असतात याच्यात न येण्याच्या. एक असतो की त्यांच्याकडे आधी आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक जोखीम घेण्याची मानसिकता तेवढं धाडस नसतं. आणि दुसरं हे आहे आपल्या समाजात की उद्योजक म्हटलं की त्यांना विवाहाकरिता बरेच अडचणी येतात, विशेष करून जे छोटे उद्योजक आहेत. तर समाजातलं हे जे उद्योजकांप्रती किंवा जसं शेतकरी सुद्धा म्हटलं किंवा उद्योजक सुद्धा म्हटलं त्यांच्यात एक जोखीम दिसतो, म्हणून कुठेतरी ते अविश्वास एक समाजात आहे. तर त्यांना आपलं 2 शब्दात मार्गदर्शन काय आहे की का त्यांनी उद्योजकांना समाजात समोर कसं काय त्यांनी वाटचाल करावी याची मला असं वाटतं दादा, याच्यामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. म्हणजे पहिले एक 15 वर्षात पहिल्याची स्थिती बघता 15 वर्षा पहिले असं होतं की नाही मला नोकरी म्हणजे नोकरीवाला मिळाला तर मी फर्स्ट बाकी बिझनेसवाल्याला मला द्यायचं नाही. मजबुरीने कोणी देत होता किंवा शेतकरी लोकांना देत नव्हते. पण या 15 वर्षाच्या कालावधी आतापर्यंतचा जो कालावधी आहे याच्यामध्ये आपण बघतो आहे की बा दृष्टिकोन लोकांचा आता बदलत चाललेला आहे. कारण कसं आहे की बा नोकरी सुद्धा आता सेक्युअर्ड झालेली नाही आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटची नोकरी आहे, सेक्युअर्ड आहे, पण प्रायव्हेट मध्ये पण असं आहे. तुम्ही बघितलंच या 2-3 वर्षाच्या कोरोनाच्या याच्यामध्ये काय परिस्थिती झाली. तर मला असं वाटते की याच्यामध्ये लोकांनी पूर्णतः आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. कारण एक व्यक्ती आपल्या संसाराचा गाडा चालवायसाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्या पोझिशन यायचा प्रयत्न करतो. चाहे तो सरकारी नोकर असो किंवा प्रायव्हेट नोकरीवर असो किंवा शेतकरी असो किंवा बिझनेसमॅन असो. कारण बिझनेसमॅन ठीक आहे आज तो छोटा आहे पण मोठाही होऊ शकतो. आणि लोकांनी तो दृष्टिकोन जर बदलला नसेल तर मला असं वाटतं की बदलला पाहिजे. कारण उद्योजक हा कोणत्याही स्टेजवर जाऊ शकतो आणि कितीही मोठा होऊ शकतो आणि ज्याला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे तर तो काही करू शकतो, असं माझं म्हणणं आहे. आता सर शेवटचं मी एक विचारणार की पारंपरिक पद्धत आपण जे विक्रीसाठी वापरली ती वापरली, पण मागच्या काही वर्षात आपण 2-3 वर्षात जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान वापर करून त्याची विक्री कला म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे झाले किंवा खाद्यपदार्थ जर झाले तर ती झोमॅटो स्विगी अशा ऍप्लिकेशन्सवर उपलब्ध आहे. तर अशा तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या उद्योगात काही करत आहात का? सध्या तर आम्ही ऑनलाईन चालू केलेलं नाही आहे, पण मानसिकता ही आहे की लवकरच आम्ही आमचे सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मध्ये टाकू. आणि कसं आहे की बा जग चाललंय कुठे आणि आपण कुठं असं म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येक गोष्टी जगासोबत चालून व्यवस्थित केल्या पाहिजे.
आणि त्याची मानसिकता आपण ठेवून आपण ऑनलाईन पण करू आणि मॅक्झिमम माझे प्लॅन्स ॲटोमाइज करायचा प्रयत्न याच्यासाठी करतोय, कारण एम्प्लॉयमेंट कास्ट वाढत चाललेली आहे. त्याच्या हिशोबाने ॲटोमाइज करणं केलेलं आहे आणि अजून आम्ही ॲटोमाइज करू. आणि राहिली गोष्ट मार्केटमध्ये सुद्धा आम्ही काही तांत्रिक मशिनरी वापरून आम्ही ऑनलाईन करायचा किंवा जेवढे कॉम्बिनेशन कमी करता येते आणि आपला माल जास्त उपलब्ध करू शकतो, जेवढे सिस्टीम मध्ये मिनिमाइज करू शकतो तेवढा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. आणि नक्कीच या 1-2 वर्षामध्ये आम्ही त्याच्यावर पूर्ण हे मिळवू, चांगल्या तऱ्हेने करू असं आम्ही ठरवलेलं आहे. सर, आपण आपलं खरंच मूल्यवान वेळ आम्हाला दिला, मूल्यवान मार्गदर्शन आम्हाला दिला आणि त्यासाठी आम्ही सर्व आपले धन्यवाद मानतो. एक थोडंसं सांगू इच्छितो. याच्यामध्ये माझे जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंग, त्यानंतर आईस्क्रीम बिझनेस, डेअरी बिझनेस, त्यानंतर बेकरी आणि तुम्ही बघतात हे मॅन्युफॅक्चरिंग. याच्यामध्ये कोणालाही काही मदत लागली किंवा कोणालाही काही प्लॅन टाकायचा आहे छोटा मोठा, माझा गायडन्स कुठेही पाहिजे असेल केव्हाही तुम्ही मला फोन करू शकता आणि वेळ घेऊन तुम्ही मला भेटू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला गायडन्सची आवश्यकता आहे तर मी पूर्ण गायडन्स A to Z मी द्यायला तयार आहे आणि मी देणार तुमच्यासाठी. कारण मला असं वाटते की मराठी उद्योजक समोर गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी पण विचार करेन आणि आपणही सगळ्या गोष्टी मार्गदर्शन चांगल्या व्यक्तीचे घेऊनच करावं असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण इतकं मोठं की तयारी दाखवली. मार्गदर्शन ही मित्रांनो छोटी गोष्ट नाही, ही खरंच एक महत्वाची गोष्ट असते. आणि ते असलं की जे त्यांचं इतक्या वर्षाच्या अनुभवातले जे काही चुका असतील ते आपण करू नये याच्यासाठी ते मौल्यवान ठरतं. तर नक्कीच सरांचे संपर्क आणि बाकीच्या गोष्टी या चित्रफितच्या खालती मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि आपण वेळ काढून आमची चित्रफित पाहिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो.